विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधी पक्षांनी मोठी चूक केली। आता परिणाम भोगावे लागतील। मंत्रिमंडळ बैठकीत मोदींचा कडक इशारा, सूत्रांची माहिती। दरम्यान मोदी रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार। विरोधकांच्या भूमिकेवरती मोदी काय बोलतात याकडे लक्ष। मतदारसंघ पुनर्रचना बिल लोकसभेमध्ये नामंजूर। विरोधकांविरोधात सत्ताधाऱ्यांचं देशव्यापी आंदोलन। भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेकडून निषेध व्यक्त। काल लोकशाहीचा विजय, आम्ही सरकारचा कट उधळून लावला। प्रियंका गांधींचा भाजपवर निशाणा। जुनं विधेयक आणल्यास पाठिंबा देण्याची देखील भूमिका। महिला आरक्षणाच्या नावाखाली केंद्रानं भोंदू विधेयक आणलं। संजय राऊतांचा हल्लाबोल। देशातील महिला काँग्रेसला त्यांची जागा दाखवणार। बावनकुळेंचा पलटवार। महाराष्ट्राच्या सुरक्षेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। धर्मांतरणाचे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका। नाशिक परतवाडा आणि गोरेगाव प्रकरणामध्ये पोलिसांना फ्री हँड देण्याचे निर्देश। सूत्रांची माहिती। परतवाडा प्रकरणाचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून आढावा। कुणीही तणाव निर्माण करण्याचं काम करू नये। मीडियामध्ये बोलण्यापेक्षा पुरावे पोलिसांना द्या। मंत्री बावनकुळेंनी अनिल बोंडे आणि नवनीत राणा यांचे कान टोचले। नाशिकमध्ये आणखी एक धर्मांतराचा प्रकार। पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल आणि गुन्हा देखील दाखल। बळजबरीने दारू सिगरेट पाजून लैंगिक अत्याचार आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। भोंदू खऱ्यातल्या 4थ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी। 5व्या गुन्ह्यात एसआयटी पुन्हा खऱ्यातचा ताबा घेणार। पुण्यात वकिली पेशाला काळीमा। अनैतिक संबंधातून सेक्रेटरी प्रेयसीची हत्या। वकिलाच्या बायकोचा आणि अल्पवयीन मुलीचा गुन्ह्यामध्ये सहभाग। आरोपी वकील संजय सावंतसह कुटुंबांना बेडा। सोन्या चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ। सोन्याच्या दरात 1100 रुपयांनी, चांदीच्या दरात तब्बल 7000 वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,57,000 तर चांदीचे दर 2,67,000 स्थिरावले।